नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। ग्रामपंचायतीचं राजकारण विरहित कारभार असताना संजय नांदणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर राजकारण करत असल्याचा आरोप भीमगौंडा बोरगावे यांचं प्रतिपादन। ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या पत्रकार बैठकीत माहिती। कोथळी ग्रामपंचायतीनं गावसभेचा ठराव करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये 50% सूट हा सवलतीचा निर्णय फेटाळला आहे। निर्णयाच्या विरोधात ही गावसभा बेकायदेशीर आणि गरिबांवर अन्याय करणारी आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 5 वर्षात घोटाळा सुरू असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत मंगळवारी कोथळीचे माजी उपसरपंच यड्रावकर गटाचे नेते संजय नांदणे यांनी केला होता। तसेच गुरुवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी ग्रामपंचायतीच्या समोर ठिय्या आंदोलन करण्याचाही त्यांनी निर्णय जाहीर केला आहे। या त्यांच्या आरोपामुळे व ठिय्या आंदोलनाच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर कोथळी ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार परिषदेत घेऊन गावसभेतील सवलतीच्या निर्णयाचा व ग्रामपंचायत घोटाळ्याच्या आरोपाचं खंडन केलं आहे। ग्रामपंचायतीचं उत्पन्न आणि होणारा खर्च म्हणजे तारेवरची कसरत आहे। खर्च व विकास कामे करताना आर्थिक अडचणी येत आहेत। त्यातच जर ही सवलत दिल्यास कामगार पगार व पाणीपुरवठा व विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। मुळातच शासनाच्या भांडवली मूल्यानुसार तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीत 1 रुपये 80 पैसे 2 रुपये या दराने कर आकारणी करण्यात येत असताना आपल्या ग्रामपंचायतीने शिरोळ तालुक्यात कमीत कमी दर आकारणीचा दर ठेवला आहे। फक्त 1 रुपये 20 पैसे प्रमाणे कर आकारणी करण्यात येते। म्हणजेच नियमित भरणाऱ्या व थकबाकीदारांना एक प्रकारे मोठी सवलत या ग्रामपंचायतीनं सर्वांनाच दिली आहे। तसेच चालू सालातील करात ग्रामपंचायतीच्या क्लार्कनं घोटाळा केल्याचं उघड झालं। नंतर लगेच त्याचं काम थांबवून राजीनामा घेतलाय। तसेच वसुलीबाबत पुढील योग्य ती कारवाई सुरू आहे। आजही खातेदारांच्याकडे पावत्या असतील तर त्या पद्धतीनं जमा करून त्यांना जमा झाल्याची रिसीट देत आहोत, अशी माहिती पत्रकार परिषदेत सरपंच सौ सुजाता बोरगावे व उपसरपंच वासंती पाटील यांनी दिली। या पत्रकार परिषदेसाठी ग्रामपंचायत सदस्य यशोदा धनगर, भरतेश खवाटे, राजश्री सुतार, अनमोल करे, शुभांगी विभूते, कल्पना कांबळे, सुरेखा कोरवी, ज्योती कांबळे, आकाराम धनगर, रेखा खवाटे आदी उपस्थित होते। दरम्यान यावेळी चालू सालात ग्रामपंचायत क्लार्कनं घोटाळा केला मान्य, पण तिच्यावर कारवाई केली आहे। तसेच आंदोलन स्वतःच्या थकबाकीसाठी की गोरगरिबांसाठी, ऋषभ पाटील यांचा सवाल। नांदणे यांनी आदेश वाचला नसेल कारण सवलतीचा विषय गावसभेत ऐच्छिक आहे। विजय खवाटे यांची प्रतिक्रिया दिली। यावेळी ते काय म्हणाले आपण सविस्तर पाहूया। नमस्कार। कोथळी गावच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी गेली 4 वर्ष 10 महिने आम्ही गट तट न विसरता आमचे विरोधक सदस्य आणि विरोधक नेत्यांना आम्ही विश्वासात घेऊन गेली 4 वर्ष 10 महिने आम्ही गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही काम करत आहोत। संजय नांदणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की 50% कर सवलत ही मिळाली पाहिजे। महाराष्ट्र शासन गोरगरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी करतं, मग तुम्ही का करत नाही? पण त्यांच्या लक्षात यायला पाहिजे की महाराष्ट्र शासन जे गरीब शेतकऱ्यांना किंवा जे संकटात शेतकरी आहेत त्यांना 50% सवलत दिलं जातं, पण तेच पैसे संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर हे शासन पैसे भरतं। हे जे 50% सूट होणार आहे हे सूट ग्रामपंचायतला पैसे मिळणार नाही। त्यामुळं ग्रामपंचायतचं इन्कम आणि खर्च ह्याचं जर ताळमेळ घातलं तर हे आमच्या ग्रामपंचायतला परवडण्यासारखं नाही। आज आम्ही या खुर्चीवर आहोत, उद्या दुसरा येणार आहे, त्यांना तो अडचणी यायला नको हे सर्वांगीण विचार करून आम्ही या ठिकाणी तो निर्णय घेतलेला आहे। संजय नांदणे ज्यावेळी ह्या गावच्या विकास कामासाठी आमच्याकडे प्रस्ताव असेल किंवा मागणीपत्र असेल, ज्यावेळी आमच्याकडे मागणी केलं त्यावेळी आम्ही त्यांना तात्काळ देण्याचं आम्ही काम या ठिकाणी केलं आहे। आम्ही इथं आल्यानंतर कोथळी ग्रामपंचायत आल्यानंतर राजकारण विरहित आमचा या ठिकाणी कारभार चालू असतो। कुठलंही राजकारणाचा दृष्टिकोन ठेवून आम्ही कुठला निर्णय घेत नाही। आणि जे प्रामाणिकपणे जे कर भरलेत त्या लोकांचा आम्हाला फोन यायला की तुम्ही जर सवलत दिला तर आमच्याही 50% तुम्ही पैसे परत द्यायला पाहिजे, नाही दिला नाही तर आम्ही पुढच्या जे ग्रामपंचायतचं देणं असेल ते आम्ही देणार नाही, असं लोकांची भूमिका आहे। अनेक ग्रामपंचायत मी उदाहरण दाखल सांगतो, नांदी ग्रामपंचायतीमध्ये 50% कर वसूलल्यानंतर त्यालाही विरोध करण्यासाठी त्या गावावर आजही मोर्चा आलेला आहे। तुम्ही नियमित कर भरणाऱ्यांच्यावर अन्याय होतोय आणि तुम्ही का सूट दिलात असं या ठिकाणी मग नांदगाव असेल, नरसिंहवाडी असेल, या ठिकाणी अशा पद्धतीनं काम चालू आहे। संजय नांदणेकर सुद्धा या ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून असेल, सदस्य म्हणून त्यांनी 5 वर्ष काम केलंय
ग्रामपंचायत चालवताना काय अडचणी आहेत हे माहीत असताना अशा पद्धतीनं त्यांची अपेक्षा व्यक्त करणं हे चुकीचं आहे. भविष्यामध्ये आम्हाला असं वाटायला की 4.5 महिने किंवा पावणे 5 महिने त्यांनी आमच्या ग्रामपंचायतीला सहकार्य केलं आणि आता 4.5 वर्षे त्यांनी ग्रामपंचायतीसाठी सहकार्य केलं आणि आता 2 महिन्यात ह्यांना अशा पद्धतीचं मुद्दा उपस्थित करून काय ह्यातनं साधायचं हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे. कशासाठी करलेत? आम्हाला राजकारण करायचं नाही. तुम्ही स्पष्ट इलेक्शन तोंडावर घेऊन हे उद्दिष्ट ठेवून तुम्ही हे राजकारण करायला असं मला स्पष्ट म्हणायचं आहे. आम्ही प्रामाणिकपणे ग्रामपंचायत चालवतो. प्रामाणिक लोक आमच्या पाठीशी राहतील ही मी या ठिकाणी अपेक्षा करतो. आंदोलकांचा दुसरा एक मुद्दा आहे. आपल्या ग्रामपंचायतचे कर्मचारी नितीन पाटील हे कर वसुलीमध्ये अपहार करून त्यांनी बोगस पावती या ठिकाणी मिळकतदारांना दिले आहे असं त्यांचा जो आरोप आहे. आम्ही नितीन पाटील या कर्मचाऱ्याला बोलवून घेऊन त्याचा राजीनामा घेऊन आणि त्याची जी रक्कम आहे ती रक्कम त्याच्या प्रायव्हेट फंडातून आम्ही तो भरण्यास तयार आहे. या अटीवर त्याला आम्ही आणि जे रक्कम परत वाढले तर त्याला 3 ते 4 महिन्याचा अवधी देऊन तो विषय त्यांना या आणि जे पावती आहेत ओरिजिनल त्याच्या प्रायव्हेट फंडातून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्या मिळकतदारांना आम्ही ते पावती करून देत आहोत. घेऊ नका. ठीक आहे. निखिल पाटील हा कर्मचारी या ठिकाणी ग्रामपंचायत येऊन राजीनामा देऊन जे काही रक्कम आहे ते भरण्यास स्वखुशीने या ठिकाणी लेखी स्वरूपात या ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी लेखी स्वरूपात दिलं आहे. अगर 3 ते 4 महिन्यात पैसे नाही भरल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतलेला आहे. परवा संजय नान्हे यांनी एक कोटरी गावाला स्टेटमेंट दिला. शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर कोटरी ग्रामपंचायतनी 50% सवलत मिळकतधारकांना का देत नाही. पण संजय नान्हे यांनी तो JR वाचावा. 4 नंबरचा मुद्दा आहे की ज्या त्या ग्रामपंचायतीवर तो अवलंबून आहे. आमची ग्रामपंचायतीची परिस्थिती तशी नाही. उत्पन्न कमी आहे. त्यामुळे हे गाडा चालवण्यास अडचण आहे. त्यामुळे हे काम करताना तारेवरची कसरत आहे. एकूण आपल्या ग्रामपंचायतचा वर्षाचा डिमांड 52 लाख आहे. त्यात खर्च वर्षाला जवळजवळ 47,84,000 लमसम होईल. त्यामुळे हे काम करत असताना तारेवरची कसरत आहे. त्यामुळे हे आम्ही 50% सवलत देण्यास आम्ही तयार नाही. त्यानंतर 50% सवलत देणारे 14 तारखेत मोजकेच ग्रामपंचायत आहेत. तरी प्रत्येकाची अडचण आहे. त्यामुळे येणाऱ्या आज आम्ही उद्या दुसरी वाढ येणार आहे. त्यांना काम करताना सुद्धा अवघड होणार आहे. त्यामुळं सर्वांचा विचार करून आम्ही गावसामी निर्णयाप्रमाणे आम्ही ठाम राहिलेलो आहे आणि मिळकतधारकांना 50% आम्ही सवलत देणार नाही असा आमचा निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर जे प्रामाणिक मिळकतदार जे प्रामाणिक आपले कर भरले आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला वारंवार फोन करून किंवा ग्रामपंचायतला एक लेखी पत्र देऊन जर तुम्ही त्यांना थकबाकीदारांना जर माफ केला तर आम्हाला सुद्धा तुम्ही 50% थकबाकी आम्हाला सुद्धा तुम्ही 50% थकबाकी माफ करायला पाहिजे. आमच्याकडनं 50% तुम्ही कमी करायला पाहिजे. नाहीतर आम्ही सुद्धा आंदोलन भविष्यात करणार असे आम्हाला त्यांच्याकडनं वारंवार फोन येत आहेत. त्यांच्याकडनं आम्हाला तक्रार येत आहे. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.